भगवान बुद्धांचे अवशेष जे 1898 मध्ये पिपरवाह उत्तर प्रदेशात सापडले होते. 30 जुलै 2025 रोजी उत्खननादरम्यान सापडलेले भगवान बुद्धांचे पुरातत्वीय अवशेष 127 वर्षांनी ब्रिटनमधून परत आणण्यात आले आहेत. 1898 मध्ये ब्रिटिशांनी हे अवशेष ब्रिटनला नेले होते. आता भारत सरकारने ते परत मिळवले आहे. पिपरवाह कपिलवस्तू हे भगवान बुद्धांचे क्रीडांगण आहे. हे जिल्हा मुख्यालयापासून 20 किलोमीटर आणि भगवान बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनी नेपाळपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. 1898 मध्ये बरडपूरचे तत्कालीन जमीनदार विल्यम क्लक्स्टन पेपे यांनी पिपरवाह येथील मुख्य स्तूपाचे उत्खनन केले आणि त्यांना बुद्धांच्या हाडांचे अवशेष, स्फटिक आणि साबणाच्या दगडाच्या पवित्र फुलदाण्या आणि रत्ने आणि दागिन्यांनी भरलेल्या आभरणांसह एक मोठे दगडी भांडे सापडले. असे मानले जाते की भगवान शाक्य यांच्या वंशजांनी बुद्धांच्या अंत्यसंस्कारानंतर ते बांधले. पेपे यांनी रत्नकलश आणि इतर पुरातत्वीय अवशेष त्यांच्यासोबत लंडनला नेले. पेपे यांचे वंशज 10 मे रोजी हाँगकाँगमधील सौतेबाजी येथे भगवान बुद्धांच्या पुरातत्वीय अवशेषांचा लिलाव करणार होते. जेव्हा भारत सरकारला हे कळाले तेव्हा त्यांनी लिलाव थांबवला. बुधवारी पंतप्रधानांनी लिलाव थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले. त्यांनी पुरातत्वीय अवशेष ब्रिटनमधून परत आणण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनेटवर या अवशेषांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की हा क्षण भारताच्या सांस्कृतिक वारशाचे आणि बुद्धावरील आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. विश्वशांतीचे प्रतीक मानले जाणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी मायदेशी परतले याच्या सन्मानार्थ कमेंटमध्ये नमो बुद्धाय नक्की लिहा. ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावे यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.